नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वाशी येथील एका कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या वक्त्याने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरच्या रामनगर इथं भाजप आणि हिंदू संघर्ष समितीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मीयांच्या आराध्य दैवतांबाबत वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्य करत असताना शरद पवार काहीच बोलले नाहीत। हिंदूंचा होणारा अपमान ते पाहत बसले होते, म्हणजेच हिंदू देवतांच्या अपमानाला त्यांची मूक संमती होती। त्यांच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज आणि भाजपतर्फे नागपूरच्या रामनगर चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी रामनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर श्रीराम जयरामचे नारे देण्यात आले। सच्चिदानंद भगवान की, भारत माता की, गौ माता की, गंगा माता की, श्री राम जन्मभूमि की, कृष्ण जन्मभूमि की, श्री काशी विश्वनाथ की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की, बोलो रे भाई सब भक्तन की, महावीर स्वामी की, भगवान तथागत गौतम बुद्ध की, छत्रपति शिवाजी महाराज की, महाराणा प्रताप की, गुरु गोविंद सिंह की, बोलो रे भाई सब संतन की, बोलो रे भाई सब भक्तन की, सनातन हिंदू धर्म की, नमः पार्वती पते आजचा जो निषेध आहे ह्या दोन व्यक्तींच्या विरोधात सर्व हिंदू समाज हा एकत्र झालेला आहे। ज्ञानेश महाराव नावाचा एक व्यक्ती संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्याच्या बाजूला शरद पवार बसलेले असतात आणि तो स्टेटमेंट देतो शरद पवारांच्या समोर, असंख्य बहुसंख्याक हिंदूंचा देश हा भारत देश आहे, रामाला मान्यता काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आहे, ज्या रामाचा आदर्श घेऊन ह्या देशाची प्रेरणा आहे। परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या देशात रामराज्याची कल्पना करतो आहे, रामराज्य झालं पाहिजे। अशा वेळेस ज्ञानेश महाराव नावाचा व्यक्ती हा आपल्या असंख्य कोटी हिंदूंच्या विरोधातल्या आराध्यांच्या विरोधामध्ये वाचाळ शब्द बोलतो, तो त्यांच्या चरित्रावर जातो। ज्ञानेश महारावची लायकी तरी आहे का? ज्ञानेश महारावची लायकी रामाबद्दल बोलायची नाही तर एखाद्या चांगल्या संताबद्दल बोलायची सुद्धा लायकी नाही आहे। ज्ञानेश महारावला हे माहीत नसेल, ज्या दिवशी तो मरेल त्याला समजेल की नाही समजेल, पण त्याला जो खांदे जे 4 लोक देतील आणि त्याच्या पाठीमागे जे 8 लोक राहतील, हे 12 लोकही श्रीराम जयराम जय जय राम म्हणतील, तेव्हाच त्याला मुक्ती सुद्धा मिळेल। ज्ञानेश महाराव सारखा व्यक्ती, वाचाळ व्यक्ती असं बोलतो आणि शरद पवार सारखी सुज्ञ व्यक्ती शरद पवार ती ऐकत असते। शरद पवार हे काही हिंदू नाही आहे, हे पण हिंदू विरोधी आहे, हे आतंकवाद्यांना समर्थन करणारे आहेत, जितुद्दीन आव्हाडांना समर्थन करणारे आहेत। शरद पवार एका ठिकाणी सांगतो मटण खाऊन मी मंदिरात जातो, हे त्याला शोभतं का? हिंदू संस्कृतीच्या विरोधात केवळ सत्तेसाठी आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्यासाठी हे प्रयोग शरद पवारांचे चाललेले आहे। कुठे मराठा कुणबी समाजामध्ये वाद निर्माण करणे, कुठे ओबीसी मराठा वाद निर्माण करणे, कुठे हिंदू बौद्ध वाद निर्माण करणे, कुठे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणे, ही शरद पवारांची खेळी ही सत्तेसाठी आहे। ही सत्तेसाठी आम्ही कोणीही सहन करणार नाही।
दुसरं, आम्ही सर्व हिंदू आहे. आमच्या देवाबद्दल जर बोललं तर ज्ञानेश महारावाला आमची चेतावणी आहे की तुला खांदा देणारे लोक श्रीराम जयराम जय जयराम नाही म्हणतील. जे त्याला म्हणायचं असेल ते म्हणत जाईन, पण त्याला घाटावर पोचवायला आम्ही जागा सुद्धा देणार नाही. इतकी आमची हिंदूंची ताकद आहे. आणि हिंदूंवर त्यांनी यायचं नाही. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या रक्षणासाठी भगवा झेंडा हातात घेतला आणि सर्व मुसलमान शाही कापून, आक्रांतांना कापून हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलं. त्याचे पूर्वज, त्यांचे वंशज आम्ही सर्व हिंदू आहे, म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो आहे. एकीकडे राहुल गांधी सांगतो की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार. त्यांनी आपली पोळी शेकली आणि आता तो म्हणतो की आम्ही आरक्षण रद्द करणार. आरक्षण रद्द करण्याच्या कोणाच्याही बापामध्ये दम नाही, राहुल गांधीच्याही बापामध्ये दम नाही. जो आरक्षण रद्द करू शकणार त्याला आम्ही सहन करणार नाही. आरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे, तो परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलाय. आणि तो आरक्षण भारतीय जनता पक्षाचं किंवा हिंदू विचारांचं, राष्ट्रवादी विचारांचं सरकार राहील, राष्ट्रभक्तांचं सरकार राहील. तोपर्यंत दलित, ओबीसी सर्व समाजाला आरक्षण मिळत राहील. ज्ञानेश महाराजांचा आम्ही निषेध करतो आणि ज्या दिवशी तो मिळेल, नागपुरात मिळेल, त्याचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हिंदू संघर्ष समिती आणि तमाम हिंदू सगळे देशभक्त आणि हिंदू राष्ट्रभक्त या सर्वांच्या वतीने आणि भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आणि श्री बंटीजी कुकडे यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात हे जे शरद पवार यांच्या विरोधात हे जे आंदोलन आमचं हनुमान मंदिर रामनगर चौक या ठिकाणी हे आंदोलन संपन्न आता झालेलं आहे. याचा मुख्य उद्देश असा होता, त्याचं कारण असं होतं की आपल्या सर्वांना कल्पना की तमाम हिंदू बांधवांचं आध्यात्मिक प्रतीक जे आहे ते आहे प्रभू श्री रामचंद्र. आणि प्रभू श्री रामचंद्रांचा अपमान संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश एकराव यांच्या माध्यमातून झाला आणि तिथे मूकपणे अक्षरशः शंडाप्रमाणे ज्यांनी सहन केलं हे सगळं अपमान. असे शरद पवार, स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे या शरद पवारांचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन तमाम हिंदू बांधवांच्या वतीने नागपूर शहरात बंटीजी कुकडे यांच्या नेतृत्वात हे संपन्न झालेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्वामी समर्थ असो, आमचे हिंदू देवदेवता असो, प्रत्येक वेळेस यांच्यामध्ये यांचा अपमान आणि यांच्याबद्दल द्वेषाची भावना जिथे जिथे पसरल्या जाते, ज्या माध्यमातून पसरल्या जाते, त्या मागचा मुख्य सूत्रधार एकमेव व्यक्ती असतो. तिथे तिथे एकमेव व्यक्ती दिसतो, तो म्हणजे शरद पवार. मौलाना शरद पवार यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे. यांना ही चेतावणी सुद्धा देतो आहे की यानंतर सुद्धा आपण जर आमच्या हिंदू बांधवांच्या ज्या भावना आहेत, आमच्या देवदेवतांच्या, पूजनीय देवदेवतांचा आपण जर अपमान केला तर आम्ही हिंदू बांधव आपल्याला सोडणार नाही. ज्ञानेश एकराव यांना सुद्धा माझी चेतावणी आहे की नागपुरात जर आपण दिसलात तर आपलं तोंड काळं फाटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. संपूर्ण आज बंटीजी कुकडे यांच्या नेतृत्वात इथे हनुमान चालीसा पठण करून आणि मारुतीरायाची आरती करून हे आंदोलन ते मोठ्या प्रमाणात युवा मोर्चाच्या कार्यकर्ते नसो, तमाम हिंदुत्ववादी संघटना असो, विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, आध्यात्मिक प्रकोष्ठ असो, सगळ्यांच्या माध्यमातून हे आंदोलन आजचं झालेलं आहे. विशेषतः शरद पवारांची दुटप्पी भूमिका असते या आंदोलनामध्ये. या अधिवेशनामध्ये भगवान रामचंद्रांच्या विरोधात जेव्हा स्टेटमेंट झालं तर शरद पवार मूर्खासारखे, शंडासारखे तिथे बसले होते. त्यांना यत्किंचितही अपमान सहन वाटला नाही की हिंदू असल्याचा. आणि दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक होतात आणि आपला हिंदुत्वाचा पुरस्कार दाखवतात. महाराष्ट्रातली जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी रयतेचं राज्य, रामराज्य ही कन्सेप्ट मांडला, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधानाच्या वेळेस रामालाच महत्त्व दिलं होतं. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी सुद्धाच हे राम करत आपला आत्मा गमवला. भारताच्या रक्षणासाठी रामराज्य ही संकल्पना सर्वांना संकल्पित आहे. आम्ही सर्वजण याचा पुरस्कार करते आहोत आणि शरद पवारांनी केलेल्या निष्कृती कृत्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. संभाजी ब्रिगेडचे एक साधे कार्यकर्ता एका सभेमध्ये श्रीरामजीबद्दल चुकीचं वक्तव्य करतात आणि तेच राष्ट्रवादी जनता पक्ष शरद पवार निमूटपणे त्या गोष्टी सहन करतात. यावरून ते किती आपल्या सनातन धर्माच्या विरोधात आहे हे दिसून येते. या लोकांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही आमचे शहर अध्यक्ष बंटीभाऊ कुकडे आणि सोबत आमचे सगळे पदाधिकारी रामनगर चौकामध्ये आम्ही त्यांचा निषेध करण्याकरता जमा झालो आणि एक पालखी काढून श्रीराम जयराम जय जयरामचे भजन गावत आम्ही हनुमान चालीसाचं पठण करून आज आम्ही त्यांचा निषेध व्यक्त. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर.